हॅलो साथीनो, आज आम्ही चाललोय एक हिडन प्लेसवरती। रेनी सीझन असल्यामुळे प्रत्येकाला वीकेंडला असं वाटतं की बाहेर जावं कुठेतरी पावसात। सो तुम्हाला सुद्धा एक हिडन प्लेस मी दाखवणार आहे, ज्या ठिकाणी आम्ही 10 ते 15 वर्षापासून जात आहोत। त्याचं रिझनही सांगेल की का आम्ही एवढ्या वर्षापासून त्या ठिकाणी जात आहोत। आणि सेकंड इज, जर कुणी मुंबईचे असेल, ठाण्याचे असतील किंवा कल्याण, डोंबिवली, सो तुम्हाला सुद्धा त्या प्लेसवरती जाण्यासाठी खूप इझी आहे। 1 डे रिटर्न आहे। सो नक्कीच तुम्हाला सुद्धा ती प्लेस आवडेल। यस, लेट्स गो। या खरवई नाकाला आम्ही थांबलेलो आहोत बदलापूरच्या। थोडंसं सॉफ्ट ड्रिंक अँड सम स्नॅक्स द्या इथे। मध्ये जी गावाची वाईब आहे ती इथून सुरुवात होते। जर बाकीचे बघतो तर बंगलोज अँड नाव यू कॅन सी लाईक विलेज आणि हे काही रो हाऊसेस आहेत। आता ही वीट भट्टी इथे सुरू झालेली आहे नवीन, जी अगोदर नव्हती। इथे ॲडव्हेंचर कॅम्प आहे, जर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर येऊ शकता। आणि हे जे तुम्हाला दिसतंय सर्व, हे सर्व भाताची शेती आहे। बघू शकता की तुम्ही प्रत्येक शेतामध्ये बघताय काही ठिकाणी फक्त गवत उगले दिसतंय आणि बाकीचं पूर्ण शेत जे आहे ते मोकळं आहे। तर हा जो भात आहे इथे असलेला, तर हा भात जसं आपण पहिले बी रोवतो, नंतर मग त्याचं झाड होतं, त्याचप्रमाणे आधी फक्त भाताचं बियाणं आहे। हा पूर्ण थोडासा मोठा झाल्यानंतर, एवढा मोठा झाल्यानंतर हा भात पूर्ण काढला जाईल आणि उरलेल्या पूर्ण रिकाम्या शेतामध्ये हा संपूर्ण भात हा लावला जाईल। त्याच्यामुळे फक्त एखाद्या विशिष्ट भागामध्ये फक्त या भाताच्या बियाणाची रोवणी केली जाते आणि त्याच्यानंतर थोडासा मोठा झाल्यानंतर हाच भात संपूर्ण शेतामध्ये दूरवरपर्यंत पसरवला जाईल। तुम्ही बघू शकता तिथे भात लावलेला आहे आणि संपूर्ण शेत जे आहे ते 70% शेत जे आहे ते रिकामच आहे। या साईडला तुम्ही बघू शकता आणि या साईडला पण बघू शकतो की हे जे पाणी आहे, या पूर्ण पाण्यामध्ये देखील हा भात राहू शकतो। प्रत्येकाला म्हणजे पावसाळी वातावरणात आपल्याला बाहेर जावं असं वाटतं आणि काही सेफ प्लेसेस आपल्याला मिळत नाही। जर आपण माथेरान म्हणतोय किंवा लोणावळ्यामध्ये जर काही पॉईंट्स असतील किंवा इतर ठिकाणी जे माळशेज घाट वगैरे आहेत, ते खूप म्हणजे रिस्की पॉईंट्स तिथे आहेत, परंतु ते स्टील बरेचसे यूथ वगैरे जात असतात। परंतु तुम्ही जर अशा ठिकाणी आला तर तुम्हाला एक एक्सपोजर एक वेगळं मिळेल की म्हणजे लाईक आपण खूप चांगलं आयुष्य जगतो। परंतु तुम्ही जर अशा आदिवासी भागात, ग्रामीण भागात ज्यावेळेस याल त्यावेळेस तुम्हाला पण रियालिटी कळेल की म्हणजे कशा प्रकारे लोक जगतायत आणि इथला तुम्ही आनंद घेऊ शकाल। यू कॅन सी ही स्कूल आहे आपल्या गावातली, जिथे 8वी पर्यंत मुलांना शिक्षण मिळतं। शाळेची वाडी म्हणून गाव आहे। म्हणजे ॲक्च्युली इथे गाव म्हणण्यापेक्षा इथं प्रत्येक ठिकाणी हे वाडे आहेत, जसं की वाघिणीची वाडी, परत शाळेची वाडी, आंबेवाडी, अशा सगळ्या वाड्यांची नावं दिलेली आहेत।
आणि हा आमचा दादूस. तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर वातावरण आहे. हे आपलं फर्स्ट प्लेस आहे ॲक्च्युली. इथे आपण मुलांना, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नाही, परंतु आपली एक संस्था आहे, संस्थेच्या माध्यमातून आपण या गावामध्ये काम करतो आहे यूथसाठी. मुलांच्या एज्युकेशनसाठी आपण मुलांना मदत करत असतो. आपल्याकडे एकूण 22 मुलं आहेत. त्यांना आपण शैक्षणिक मदत करत असतो, म्हणजे त्यांना साहित्य देणं असेल किंवा मग त्यांचं ॲडमिशन करून देणं, इतर गोष्टीसाठी आपण त्यांना मदत करत असतो. आपल्याकडे बरेचसे पार्टनर आहेत, त्यांच्या माध्यमातून हे सर्व काम करणं शक्य होतं. आणि इथलाच आपला ह्या गावामधला एक लीडर आहे, अविनाश उघडा म्हणून. तो आपला एक यूथ लीडर आहे. तो पूर्ण ह्या गावाचं काम आपला हँडल करत असतो. आणि आपल्या संस्थेचं नाव हे ह्युमन सर्व्हर मल्टीपर्पज ऑर्गनायझेशन आहे, जी ठाण्यामध्ये रजिस्टर आहे आपली संस्था. आणि ह्या गावामध्ये आपलं काम जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून सुरू आहे. ह्या गावामध्ये येण्याचं एक म्हणजे ह्या गावामध्ये आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली, तर 7 फाउंडेशन म्हणून संस्था आहे, त्यांचंही काम मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा आपला सोमनाथ आलेला आहे इथे. सो हा नुकताच 10वी पास त्यांनी केलेली आहे. येस, तू बरा आहेस ना? ठीक आहे, चला नेक्स्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये बघत राहा, तुम्ही सांगते. बाय. या गावात आपण मित्रांनो काम केलेलं आहे खूप सारं. या गावातील महिलांसाठी, युवकांसाठी 7 फाउंडेशनच्या माध्यमातून बऱ्याच ॲक्टिव्हिटी आपण इथे केलेल्या आहेत. तर इथून आपल्याला असं वर जायचं आहे. आणि वरती एक सुंदर असा वॉटरफॉल आहे इथे, जो फेमस आहे ॲक्च्युली. पण त्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याचशा ह्या गावामध्ये हिडन प्लेसेस आहेत, जिथे आपण लाईक एन्जॉय करू शकतो आपल्या ग्रुपसोबत, फॅमिलीसोबत. सो यू कॅन सी द पीपल्स ऑल्सो कमिंग हिअर. आणि ह्या आपल्या गावातले छोटे छोटेसे पिल्ले, जे ही भाजी कोणती बाळानो? टाकळ्याची भाजी आहे, जे मुलं विकत आहेत इकडे. कुठून आणली राजानो? कुठून आणली? तिथून त्यांनी शेतातून ह्या भाज्या म्हणजे कलेक्ट केलेल्या आहेत. आणि इथे जे कोणी म्हणजे लोक इथे फिरायला येत आहेत, तर त्यांनासुद्धा ही भाजी म्हणजे पावसाळ्याच्या सीझनमध्ये रानभाज्या ज्या म्हटलो आपण, तर त्यातली ही एक किती खोल आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि तुम्ही सुद्धा विकेंडला नक्की आपल्या ह्या प्लेसला या. सुंदर अजून तुम्हाला पुढे बघायला मिळेल. ह्या ब्लॉगची ही पहिली एक म्हणजे एक हिडन प्लेस असेल, परंतु जर ह्या व्हिडिओला तुम्ही खूप जास्त लाईक केलं तर पुढचा नेक्स्ट व्हिडिओसुद्धा तुम्हाला एक दुसऱ्या प्लेसवर तुम्ही घेऊन जाईल, जो ह्याच गावात आहे. So stay tuned. आणि नाव से आपण तेवढा ऐकल्यावरती आलेलो आहे. आणि हा आपला वॉटरफॉल आहे. ॲक्च्युली जास्त पाणी नाही, परंतु इथे खूप जास्त प्रमाणात पाणी असतं.
एकदा या वॉटरफॉलच्या खाली जायचं असेल तर इथून असा हा रस्ता आहे, तुम्ही बघू शकता. जेव्हा तुम्ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये येणार तर इथपर्यंत पूर्ण पाणी असतं, इथे उभं राहायला पण जागा नसते आणि संपूर्ण निसर्गरम्य परिसर आहे. तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकतात, तुमच्या मित्रांसोबत येऊ शकतात आणि तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकतात आणि तुमचा क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. काय आहे बघ काय तू याला खुबा म्हणतात. याची भाजी पण करतात. याला पूर्ण फोडतात. याच्या आतमध्ये जो पार्ट असतो जशी आपण कोलंबी खातो तसंच हा खुबा असतो. याची भाजी पण तुम्ही करू शकतात. इट्स अ नॉनव्हेज डिश. ओके. नाव आहे भागीरथी वॉटरफॉल, जो बऱ्याच जुन्या काळापासून आहे, परंतु अजूनही मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली या भागातल्या लोकांना अजूनही या वॉटरफॉलबद्दल माहीत नाही आहे. परंतु हा मी प्रयत्न केला की तुमच्यापर्यंत शेअर करण्याची. हिडन प्लेस, सेकंड प्लेससुद्धा आपण दाखवणार आहोत, जी चेक डॅम आहे छोटासा, जो सात फाउंडेशनच्या माध्यमातून नदीवरती बांधलेला आहे. परंतु तिथे सुद्धा तुम्ही स्विमिंग करू शकता. तर तुम्हाला एक ती छोटीशी प्लेस दाखवेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आजचा जर आवडला असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दुसरी हिडन प्लेस दाखवेल. आणि तुम्हाला जर इथे ट्रेकिंग वगैरे करायची असेल तर इथे आपल्याला पेप किल्ला सुद्धा मिळतो ट्रेकिंगसाठी. बरेचसे किल्ले आहेत जे डायरेक्ट आपण जर इथून डोंगरावरून गेलो तर डायरेक्ट माथेरानला सुद्धा आपण डायरेक्ट पोहोचतो त्या किल्ल्यावरून. तर तुम्ही जर येत असाल ट्रेकिंगसाठी तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आपण ट्रेकिंगसाठी सुद्धा सोयी आहे. फूडसाठी सुद्धा आपल्या आदिवासी भागातल्या महिलांनी बऱ्याचशा म्हणजे महिला बचत गटातल्या महिला असतील त्यांनी सुद्धा म्हणजे स्वयंरोजगारासाठी या पावसाळी सीझनमध्ये या गावामध्ये घरचं खाद्य त्यांनी तयार केलेलं, जसं पोळी भाजी असेल, चिकन, राईस, वॉटर, जे काही तुम्हाला हवे त्या सगळ्या डिशेस त्या बनवून देतील तुम्हाला. सो तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिकून राहा. धन्यवाद. लावायचा असतो. तर मी ब्लॉगर नाही आहे आणि यूट्यूबला हा माझा फर्स्ट व्हिडिओ पण नाही आहे. सो हा व्हिडिओ काढण्याचा आमचा हेतू हा पण आहे की एक तर तुम्हाला हे आदिवासी भागातले एक हिडन प्लेसेस तुम्हाला शेअर करायच्या होत्या, ज्या प्रत्येकाला आवडेल माझी खात्री आहे. 74 म्हणून हा फोन आम्ही घेतलेला आहे आणि त्याची क्लॅरिटी बघण्यासाठी आम्ही हा ॲक्च्युली आजचा व्लॉग करतोय. जर तुम्हाला ह्या फोनची क्लॅरिटी आणि माझा व्लॉग दोन्ही आवडत असेल तर नक्की एक लाईक ठोका. चलो चौपा. आज आमच्या रुपाली मॅडम खूप पेटलेले आहेत, कारण की नवीन फोन आहे आणि नवीन फोनमध्ये क्लॅरिटी कशी येते आणि इतर बऱ्याच गोष्टी साऊंड सिस्टम वगैरे तो चेक करण्यासाठी त्या पूर्णपणे हा ब्लॉग काढत आहेत. तर बघूया आपण पुढे जाऊन त्या कोणत्या कोणत्या न्यू प्लेसेस एक्सप्लोअर करतात. दिस अ व्हेरी नाईस प्लेस इन द वांगणी टू कम विथ द फॅमिली फ्रेंड्स.
झूठ बोल रहा है. अच्छा आम्ही पण येऊ एका दिवस मेहनत करायला तुमच्यासोबत. नक्की नक्की आजी. ही नदी तुम्ही जे बघत आहात साथींनो, ही पूर्णपणे भरून असते. इथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकतात, एन्जॉय करू शकतात. अजिबात खोलवर पाणी नाही आहे. तर तुम्हाला ह्या नदीत सुद्धा मी घेऊन जात आहे. मी अविनाशला घेऊन जाते माहिती. मम्मा इथं खोले. ना अगर रुपाली काय नाही होत ग, चाल अगं चाल ना, काही नाहीये. अरे काही नाहीये अगं, काही नाही. मी तुला बोलतो तर आहे, ये. गणपती बाप्पा पुढे या, पुढे पुढे पुढे. बघितलं केवढं खूप. पाणी लागलेले लिटरली. आवडते आणि पुढे सुंदर करण्यासाठी. फायनली आपण या ठिकाणी गणपती कोकणाला आवश्यक येतात आणि ॲक्च्युली हा चेक डॅमेजच्या नदीवरती बांधलेला आहे. आणि ही जी प्लेस आहे ही संपूर्णपणे खूप खोलवरती पडते आहे. आम्ही चांगल्या गावातली नाव असल्यामुळे आम्हाला भेटला तर ही थर्ड प्लेस ॲक्च्युली. हा पण एक छोटासा चेकडॅम आहे जो नदीवरती बांधलेला आहे आणि ती एकंदरीत दोन्ही पण एकत्रच मध्ये जवळून आहे. आणि हा सेकंड चेकडॅम आहे आणि इथे सुद्धा पाणी इथपर्यंत पूर्ण असतं ते ॲक्च्युली. पण पुन्हा तेच की जूनमध्ये पाऊस कमी पडल्यामुळे आपल्याला कमी प्रमाणात पाणी दिसते. परंतु जुलैमध्ये तुम्ही जर आलात तर नक्कीच ते पूर्ण भरलेलं तुम्हाला दिसेल. जिथे आता माती वगैरे दिसते, चिखल वगैरे हे संपूर्ण म्हणजे लाईक पाणी भरलेलं असतं कम्प्लीट.